काढता, सगळे तुम्हाला तसा 5-5 मिनटं वेळ सोडून स्वतःसाठी नोट्स काढता, पण तरीही सगळं विसरता. 2-3 वेळा वाचूनही लक्षात राहत नाही. खूप ताण येतो, किती टेन्शन येतं, कसा अभ्यास करायचा या TETचा आणि CTETचा. पण आज मी तुम्हाला ट्रूथ सांगणार आहे. तुम्ही स्टडी करत नाही आहे, तुम्ही फक्त रीडिंग करताय आणि या रीडिंगमुळेच, या हार्ड वर्कमुळेच तुम्ही मागे राहत आहे. आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, स्मार्ट पद्धतीने नोट्स काढायचे आहे आणि नोट्स काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात. त्या आज इथे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि एक नोट्स कसे पॉवरफुल बनवू शकतो आपण आपले, त्याच्या 5 स्मार्ट ट्रिक्स, त्याचे स्टडी हॅक्स, नोट्स काढण्याच्या पद्धती आणि कसे लिहायचे, हे सगळं पॉवरफुल, रिव्हिजन फ्रेंडली, हे सगळं इथे मिळणार आहे तुम्हाला. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ आवर्जून बघा, कारण या 8 ते 10 मिनिटात तुम्ही आज शिकून जाल की कसे नोट्स काढायचे. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मोटिवेशन विथ वैशाली या चॅनलवर. आपल्या चॅनलवर तुम्हाला स्टडी हॅक, स्टडी टाइम टेबल, हाऊसवाईफ स्वतःला कशी ग्रो करते आणि स्वतःचा स्मॉल हॅपीनेस आणि स्वतःला डेव्हलप कशी करू शकते, असे छान छान व्हिडिओ तुम्हाला इथे मिळतात. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण पूर्ण फुलाची पाकळी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला दुसऱ्यांकडून मिळत असते. चला तर सुरुवात करूया. बघा, मी पण आधी तुमच्यासारखी नोट्स काढायचे, पण एक्झाममध्ये विसरून जायचे. कळत नव्हतं की माझ्यासोबत असं का होत होतं, कारण मला माहीतच नव्हतं की नोट्स असे वेगवेगळे काढत असतात. रीडिंग प्लस नोट्स, रिव्हिजन प्लस आउटपुट, ह्या 4 स्टेप मला माहीतच नव्हत्या की नोट्सच्या असतात म्हणून. आणि नंतर जसा जसा अभ्यास करायला लागले तसं तसं मला समजायला लागलं की नोट्सचे पण प्रकार असतात. तेच आज मी तुमच्याबरोबर शिकणार आहे आणि तुम्हाला शिकवणार पण आहे, कारण जे मी शिकले तेच मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे. हे तुम्हाला कोणीच सांगणार नाही, कारण हे जे नोट्स काढण्याची पद्धत आहे हे मी स्वतः तयार केली आहे, मी स्वतः शिकलेली आहे. बघा, सगळ्यात अगोदर मला इम्पॉर्टंट गोष्ट अशी कळली की नोट्स आपण 2 प्रकारचे काढू शकतो. नोट्स 2 प्रकारचे कसे काढायचे, एक रीडिंग नोट्स, एक रिव्हिजन नोट्स. आता रीडिंग नोट्स म्हणजे काय ताई, तर फर्स्ट टाईम जेव्हा आपण वाचतो ना, ते आपले रीडिंग नोट्स असतात. जसं की आपण NCERTचे पुस्तकं वाचतो, दिशा ॲपमध्ये NCERTचे पुस्तकं असतात आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं असतात. ते महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं, ब्लू कलरचा लोगो असतो ना, त्या ॲपवर महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं असतात. CTETसाठी तुम्ही दिशा ॲपवरून पुस्तकं वाचू शकता आणि टेटसाठी तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड पाठ्यपुस्तकं या ॲपवरून प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड करायचं आणि तिथून तुम्ही पुस्तकं वाचायचं. पहिल्यांदा जेव्हा आपण नोट्स काढतो थोडे डिटेल असतात, चॅप्टर वाईज रीडिंग करत असतो. पहिल्यांदा चॅप्टर असतो, दुसऱ्यांदा चॅप्टर असतो, त्याला म्हणतात रीडिंग नोट्स. आवडलं असेल तर लाईक करा पटकन. दुसऱ्या प्रकारचे नोट्स असतात रिव्हिजन नोट्स. आता ताई, रिव्हिजन नोट्स म्हणजे काय गं, एक्झाम जवळ आल्यावर 1 पेज फुल चॅप्टर म्हणजे कसं गं. बघा, आता जेव्हा आपण एखादा लेसन वाचतो, शिवकालीन इतिहास वाचला आपण, तर शिवकालीन इतिहासमध्ये जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा आपण जे पहिले म्हणजे नोटबुक वेगवेगळे ठेवायचे. रीडिंग नोट्ससाठी वेगळं नोटबुक करायचं आणि रिव्हिजन नोट्ससाठी वेगळं नोटबुक करायचं. आता काय करायचं, रीडिंग नोट्स वाचल्यानंतर जेव्हा रिव्हिजन नोट्स काढतो, जेव्हा आपली एक्झाम जवळ येते ना, तेव्हा ते रीडिंग नोट्सला आपण परत रिवाईज करायचं, म्हणजे वाचायला सुरुवात करायचं आणि त्यातून काही 1 पेजमध्येच आपलं फुल चॅप्टर बसलं पाहिजे असं करायचं. कीवर्ड्स वापरायचे, बुलेट पॉईंट वापरायचे, फास्ट रिव्हिजन करायची. हे आपले 2 प्रकारचे नोट्स झाले, रिव्हिजन नोट्स आणि रीडिंग नोट्स. दोन्ही वेगवेगळ्या नोटबुकमध्ये वापरायचे. बघा, हे जे सांगितलं मी तुम्हाला, हे माझं बिगेस्ट सिक्रेट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण रीडिंग नोट्स आणि रिव्हिजन नोट्स हे 2 वेगवेगळ्या नोटबुकमध्ये करायचे असतात. हे सिक्रेट्स तुम्हाला कोणीच सांगणार नाही. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळते. आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की 5 ट्रिक्स सांगणार आहे नोट्स काढण्यासाठी, कुठल्या ट्रिक्स आपल्याला वापराव्या लागतील. ट्रिक नंबर 1 सब्जेक्ट 1 नोटबुक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहास आहे तर लिहू दे एका नोटबुकमध्ये, भूगोल आहे तर लिहू दे, इंग्लिशही त्यातच, मॅथही त्यातच. 1 पेज झालं की परत मॅथ लिहायचं, दुसरं झालं की परत मग इंग्लिश घुसवायचं तिथेच. असं कधीच करायचं नाही. 1 सब्जेक्ट 1 नोटबुक. सगळं एकाच ठिकाणी लिहू नका, सब्जेक्ट वाईज नोटबुक करा. कारण जर तुम्ही आज TETचा अभ्यास करत असले तर तुमचे 5 नोटबुक तयार झालेच पाहिजे, कारण आपल्याला 5 हे असतात, विषय असतात. आणि हेच मग आपण आपले जर नोटबुक तयार केलेले असतील, तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओ दिसतील तुम्हाला, माझी अशी रॅक भरून नोटबुक आहेत. आणि काय होतं त्यांनी, मग आपण कुठेही समोर कुठल्याही विषयाचा किंवा मग कुठल्याही सब्जेक्टसाठी कुठेही काही इंटरव्ह्यूला
कुठेही जायचं असलं ना तर बरोबर आपलं मराठीचं नोटबुक बाहेर आलं पाहिजे, मराठीचे नोट्स बाहेर आले पाहिजे. म्हणून 1 सब्जेक्ट 1 नोटबुक लिहायला विसरायचं नाही. दुसरी ट्रिक नंबर 2 आहे शॉर्ट पॉईंट ओनली. म्हणजे काय करायचं, सेंटेन्स लिहायची नाही. आता ताई तू तर अगोदर आम्हाला सांगितलं की रीडिंग नोट्स रीडिंगसारखे लिहायचे, त्यातही पॉईंट हायलाईट करायचे. पण जे तुम्ही रिव्हिजन नोट्स, ही ट्रिक नंबर 2 रिव्हिजन नोट्ससाठी आहे. त्यात आपण सेंटेन्स घुसवायचे नाही, कीवर्ड्स आणि बुलेट पॉईंट टाकायचे. टाईम सेव्ह होतो, इझी रिव्हिजन होते. आता कसं, तर बघा एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. समजा आपल्याला विचारलं की बंगालच्या उपसागराच्या तटाभोवती कुठले राज्य आहेत. आता मग अशा वेळेस ना फक्त राज्य आणि त्याचे जे बंगालचं उपसागर किनाऱ्यावरती कुठले, अरबी समुद्र किनाऱ्यावरती, असे बुलेट पॉईंट आणि कीवर्ड्स तयार करायचे. ट्रिक नंबर 3 डेट आणि चॅप्टर मेन्शन. प्रत्येक पेजवर डेट आलीच पाहिजे आणि चॅप्टरचं नाव राहिलंच पाहिजे. जसं की आता तुम्हाला सांगते, आपल्या 5वीचे जर तुम्ही पुस्तकाचे नोट्स काढत असेल, समजा आज आपण कला आणि संस्कृती किंवा नागरिकशास्त्राचा काही भाग घेतला, किंवा मग आपण इतिहास भूगोलाचं काही घेतलं, काही मॅपविषयी घेतलं, तर ते मेन्शन करायला विसरायचं नाही आणि डेट आवर्जून टाकायची. म्हणून प्रत्येक पेजवर डेट प्लस चॅप्टर ट्रॅकिंग सोपं होतं. याने आपल्याला इझिली कवर होतं की आपल्याला कुठल्या दिवशी कुठले नोट्स वाचायचे आहेत आणि अभ्यास सोपा होतो. ट्रिक नंबर 4 PYQ इन मार्जिन. म्हणजे काय आहे ताई हे? सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःचे पहिला व्हिडिओ आठवा, मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात अगोदर PYQ सोडवायचे. PYQ सोडवायला काय होते, आपले वीक पॉईंट करतात. आता समजा एखादा PYQ असला, तर कुठला PYQ, समजा आता इयत्ता 4थीच्या पुस्तकातला आपल्याला PYQ आला की किंवा मग हा आला मंगळयानाबद्दल आला इयत्ता 7वीचा, तर काय करायचं, 7वीचं पुस्तक असताना पटकन आपले PYQ काढायचे आणि त्यावर मग 7वीच्या याच्यातले कुठले PYQ मार्जिनमध्ये ते PYQ लिहत जायचे किंवा मेन्शन करत जायचे. त्याने काय होतं, कोणते क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर आले हे आपल्याला एक्झाम फोकस वाढतो आणि आपल्याला त्याचा अभ्यास करायला सोपं जातं. ट्रिक नंबर 4 आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण PYQवर जास्त भर द्यावं लागतं. PYQमधूनच प्रश्न येतात. ट्रिक नंबर 5 संडे रिव्हिजन डे. आता ताई हा तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण बघा आठवड्यातून एक दिवस रिव्हिजन द्यावीच लागेल, नाहीतर नोट्स काढले तर सगळे आपले पाण्यात वेळ जाईल, सगळा वेळ वेस्टेज जाईल. कारण जोपर्यंत आपण त्या नोट्सला रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत लक्षात राहणार नाही. कारण माणसाची माइंडच तसा असतो की तो विसरत जातो, त्यामुळे त्याला रिवाईज करणे, रिकॉल करणे खूप आवश्यक असते. आता हे झाल्या ट्रिक मी तुम्हाला 5. आता लक्षात घ्या, इथपर्यंत जर तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल ना, तर आता तरी लाईक करा, जेणेकरून तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळेल. आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला यातून काय शिकायला मिळालं किंवा माझे नोट्स तुमच्या उपयोगी पडतात का. याने मला काय होतं, तुमच्या कमेंट मला आणखी प्रेरणा मिळते, आणखी मोटिवेशन मिळते, आणखी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी खूप उत्स्फूर्तपणे मी काम करते. आता बघा मी तुम्हाला सांगते सब्जेक्ट वाईज नोट्स कसे तयार करायचे. जसे हिस्ट्री किंवा सोशल सायन्स असलं तर त्यामध्ये काय लिहायचं, त्या नोट्समध्ये इव्हेंट्स लिहायच्या, इम्पॉर्टंट नेम्स लिहायचे, बॅटल्स लिहायच्या, आपल्या क्रांत्या लिहायच्या, किंवा मग काही औद्योगिक क्रांत्या झाल्या त्या लिहायच्या, साल लिहायचे, असं लिहायचं हिस्ट्री आणि सोशल सायन्समध्ये. नंतर काही जिओग्राफीमध्ये कसं करायचं ग, तर जिओग्राफीमध्ये मॅप बनवायचे. असे मी तुम्हाला आपले जे तुम्ही जुने आपले जे सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत आहे, मी माझे आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर नोट्स शेअर केले होते. मी बघा असे मॅप स्वरूपात लिहत होते. आता जर कधी वेळ भेटला ना तर मी दाखवेल तुम्हाला, मी टाकेल अजून, किंवा मग एखाद्या व्हिडिओत आणेल तसे माझे नोट्स दाखवेल मी तुम्हाला. असे मॅप काढायची, मग इथे चेन्नई आहे, इथे मुंबई आहे, असं आपलं त्या नोट्स स्वरूपात तयार करायचं. रिव्हर काढायच्या, क्लायमेट वापरायचं, कुठे पर्वतीय भाग आहे, कुठे पठारी भाग आहे, कुठे गाळाची मृदा आहे, हे सगळं ना आपल्या पद्धतीनं आपल्याला जसं जमते ना तसं लक्षात ठेवण्यासाठी तयार करायचं. पॉलिटीचं आर्टिकल्स, रूल्स लक्षात ठेवायचे. 354 ॲक्ट कशासाठी आहे त्याचं रूल्स लक्षात, आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, त्यानंतर ग्रामपंचायतचं, म्हणजे जेही वाटतं ना आपल्याला, किंवा गटविकास अधिकाऱ्यासाठी किती वय असतं, किंवा मग जे सरपंचांची नेमणूक होते ती किती दर, म्हणजे असं जसं आपल्याला लक्षात ठेवते ना, आता इथं एवढं डिटेल सांगता येत नाही पण तसं लक्षात ठेवायचं. मॅथ आणि इंग्लिश तर तुम्हाला माहीतच आहे, फॉर्म्युला, टेबल, शॉर्ट ट्रिक्स, ग्रामर रूल्स, कीवर्ड्स हे आपल्या लक्षात ठेवायचं. आणि परिसर अभ्यास तर आताच मी बोलले तुम्हाला, परिसर अभ्यासमध्ये हाच भाग येतो, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र. आपल्या पेपर 1साठी, पेपर 2साठी आपले जे 10वीचे पुस्तक असतात ना तिथपर्यंत येतं. म्हणून
तुम्ही रूल लिहून घ्या, लेस लिहा पण पॉवरफुल लिहा असं समजायचं. जर तुम्ही नोट्स बनवले ना आणि रिवाईज नाही केलं तर तुमचे ते नोट्स नाही आहे, तुमचा फक्त पेपर वेस्ट आहे, तुमचा टाईम वेस्ट आहे. म्हणून आठवड्यातून एकदा तुम्हाला तुमचे नोट्स रिवाईज करावेच लागेल. त्याला तुम्हाला सॅटर्डे द्यावाच लागेल. आणि जर तुम्ही सॅटर्डे दिला नाही आणि त्याच्यातून आत्ता येऊन कसं रिवाईज करायचं, तर बघा त्याच्यासाठी काय करायचं, 1 तास रिव्हिजनसाठी द्यायचा आणि 1 तास आपली PYQ सोडवण्यासाठी द्यायचा. त्याने काय होतं, रिवाईज पण होतं, MCQ प्रॅक्टिस पण होते आणि मग संडेला आपण छान आपल्याला समजते पण आपल्या विकनेस कुठली आहे आणि स्ट्रेंथ कुठली आहे. तर म्हणून तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा, थोडं थोडं रोज करा पण थांबू नका. आजचं छोटं पाऊल उद्या तुम्हाला मोठं यश देणार आहे. तर कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. आणि हो, जर तुम्हाला आजचे हे नोट्स कसे बनवायचे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की ताई आम्हीसुद्धा असं स्टार्ट करणार आहे किंवा आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, आम्ही अशा प्रकारचे नोट्स बनवतो. तुम्हाला जेही वाटेल ते कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील एखाद्या जर्नीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यापासून मला मोटिवेशन मिळते आणि आणखी 10 ताईंजवळ, 10 हाऊसवाईफजवळ आपलं चॅनल जाते आणि आपल्याला फुल न फुलांची पाकळी मोटिवेशन मिळते.